क्रिकेटमध्ये आय थिंक मला वाटतं 1 डे बिफोर इथे ऑफर केलं गेलं, कारण जर का हॅलो किड्स प्री स्कूल चषकाचं आयोजन झालं नसतं तर कदाचित या हप्त्यामध्ये स्पर्धा होऊ शकली नसती. परंतु मी जसं मगाशी म्हटलं की दीपक शेठ चव्हाण म्हटल्यानंतर क्रिकेटसाठी कधीही केव्हाही कुठेही आणि काहीही करण्यासाठी सुरू असणारं किंवा नेहमी तत्पर असणारं हे व्यक्तिमत्व आहे आणि त्यांनी मात्र हे सिद्ध केलंय. एका दिवसामध्ये या स्पर्धाचं आयोजन केलं आणि एक दैदिप्यमान क्रिकेटचा सोहळा मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. तर मित्रांनो पुढे जाऊ नका, दुसऱ्या फेरीच्या थराला या ठिकाणी होते सुरुवात आणि जसा दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याची पूर्वार्धाचा खेळ होईल सुरू, या जोडले जाऊयात मराठीचा याच मैदानाचा आपल्या हक्काचा एक अप्रतिम आवाज श्रीकांत मुळीक अर्थातच चिकू यांच्याकडे. चला या ठिकाणी करिश्मा 11 संघाचे संघनायक आपण लगेचच या ठिकाणी 2 खेळाडू मैदानामध्ये पंचांची भूमिका पार पाडण्यासाठी पाठवून द्यायचे आहेत. मित्रांनो आपण पाहतो हॅलो किड्स चषक, हॅलो किड्स प्री स्कूल चषक 2024 कळंबोली. चला जेवला, चला आपण मैदानाचा ताबा घेतला. आपण जेवला असाल तर लगेचच मैदानाचा ताबा घ्या पंचाची भूमिका पार पाडण्यासाठी. आणि जेवणाची वेळ देखील झाली आहे, अगदी घड्याळाची वेळ देखील दर्शवते 2:18. करिश्मा 11 संघाचे संघनायक जावला भाई मैदान के अंदर जाना है आपको, तुषार भाऊ जाधव. चला मैदानाचा नियम आहे या स्पर्धेचा, यथा कदाचित तुम्हाला नियम माहीत नसेल तर तो नियम आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो. जर विजयी संघाचे 2 खेळाडू मैदानामध्ये मैदानाचा ताबा घेतील ते दोन्ही खेळाडू पंचांचा भूमिका पार पाडतील. कारण हे अनोखे नौखे संघ आहेत, असे अनेक संघ आहेत, असे अनेक खेळाडू आहेत त्यांना अजून हे नियम माहीत नाहीत. परंतु हे नियम मी म्हणलं उशिरा का होईना तुमच्यापर्यंत पोहोचवले जातात आणि यामध्ये तुम्हाला पालन देखील करावं लागेल. चला या ठिकाणी एक मोठी मॅच बिग फाईट या ठिकाणी आणखीन एकदा तुमच्या भेटीला येते. 3 षटकांची लढत असणार आहे, 3 षटकांची लढत असणार याची देखील या ठिकाणी 4 षटकांची लढत असेल. अमन 4 ना, यस वही अमन भाई का ये दिमाग है और दिमाग कहाँ पे चलेगा ये कोई नहीं बता सकता. 4 षटकांची लढत आहे जिथे दोन्ही संघांना आम्ही पहिला चेंडू फेकण्या अगोदर सूचना देतोय. रॉयल बी आणि दुसरीकडे पाहतोय जय मल्हार फॉर फिटनेस ए आणि बी आणि ए या मध्ये बॅटल आपल्याला पाहायला मिळते आहे. रॉयल बी संघामध्ये देखील तेवढेच ताकदवर खेळाडू आहेत. तुषार शर्माला देखील या संघामध्ये आपण पाहतोय, याने ॲक्शन मैदानामध्ये आपण पाहतोय. तुषार शर्मा नाणेफेकी जिंकल्यानंतर प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर दुसरीकडे पाहतोय सचिन कारवार आणि हप्ते सिंग, जे हप्ते सिंगने तर पाठीमागच्या सामन्यामध्ये प्रभावित केलंयच, तर सचिन कारवार हे देखील खूप मोठं नाव आहे. या स्पर्धेसाठी देखील आपण स्पोर्ट बायसिकल आहे जी आपल्याला रवींद्र भाई यांनी या ठिकाणी दिली आहे, त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून विशेष कौतुक करूया. धीरेंद्र दुबे यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला स्पोर्ट्स बायसिकल सन्मानित करण्यात येईल. तर निश्चितपणे SD कोड्स पेंटिंग कॉन्ट्रॅक्टरचं काम जर निश्चितपणे तुम्हाला या ठिकाणी करायचं असेल तर निश्चितपणे आपण त्यांच्याशी देखील संपर्क साधू शकता. खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून देखील एडिटिंगचं केलं जातं आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेसाठी
अगदी पहा 15,000हून जास्त किमतीची स्पोर्ट्स बायसिकल आम्हाला सन्मानित केले. त्यांचं देखील आपण विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून करूया. हे आहेत धीरेंद्र दुबे साहेब, त्यांचं देखील मनाच्या अंतकरणापासून स्वागत करतोय. ना बॅक टू क्रिकेट, थोडंसं मैदानाकडे जाऊया जिथे आपण पाहतोय हप्पी सिंग स्ट्राईकला आहे. त्याने हप्पी सिंगला जाळ्यामध्ये अडकवलं होतं, परंतु होतंय काय, परेश कडके बघा अपेक्षा देखील केली नसेल परेशनं स्वतः संघनायकानं, ती अपेक्षा मात्र पूर्ण करू शकले नाही आहेत. पहिला झटका जरूर बसला असता, परंतु परेश कडकेनं सोडली ही झेल. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 2. षटक क्रमांक 2 चालू आहे. दुसऱ्या षटकातील दुसरा चेंडू समाप्त झालाय. गोलंदाज आहेत रबाडा, परंतु पहा का वेग आहे, परंतु थोडासा आउटसाइड आहे जिथे पंचांनी सुवर्ण मारा घोषित केला. 3 धावा धापलकावरती. रबाडा हे देखील नाव आता मात्र हळूहळू कळंबोली मध्ये चर्चेचा विषय बनू लागलाय. परंतु पहा का वेग पाहायला मिळतोय. रफ्तारचा राजा रबाडा मैदानावरती प्रभावित गोलंदाजी करतोय, मंत्रमुग्ध करणारी गोलंदाजी. कारण समोर आहे अष्टपैलू खेळाडू ज्याच्या नावावरती नुकतीच 2 व्हीलर बाईक आपल्याला पाहायला मिळाली. त्या सचिन कारवारला देखील रोखलंय, परंतु वाईट चेंडू. 4 धावा धापलकावरती आपण पाहतोय. वारंवार थोडस दूरवरती ठेवण्याचा प्रयत्न केला जातोय. रबाडाकडे वेग आहे, नियंत्रित मारा देखील आहे, अचूक टप्पा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रबाडा. हो काय चेंडू फेकला, अगदी शरीराचा वेध घेणारा चेंडू, अतिरिक्त उसळी घेतोय. मग एखादा चेंडू गुड लाईन स्पॉट वरती, कधी वाईट साईड आउट साईडला चेंडू पाहायला मिळतोय. ही नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. वाईट डॉट आता काय, यस डेफिनेटली 1 धाव या ठिकाणी मिळाली आहे. अगदी शॉर्ट मिडॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू येतोय जिथे संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र 5. अंतिम चेंडू या षटकातील रबाडा याचा आदित्य प्रिया लॉजिस्टिक या संघातून टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये सुरुवात झाली. आज मात्र रबर बॉल क्रिकेट स्पर्धेवर रॉयल सारख्या ताकदवार संघामध्ये या खेळाडूची निवड झाली आहे. नुसती निवड झाली नाही तर सलामी गोलंदाज म्हणून. हॅप्पी सिंग आता मात्र हात खुले केलेत. सो एलिगेट, सो ब्युटिफुल, लुकिंग लाईक वाव. हॅप्पी सिंग ऑन फायर टीचर. बघा तोफा होता आणि तो तोफा कबूल केलाय. हॅप्पी सिंगनं काय षटकार लगावलाय, संघाला घेऊन गेलाय 11 या धावसंख्येवरती. ज्या हॅप्पी सिंगचा झेल सोडला तर तोच हॅप्पी सिंग बरसू लागलाय. तुषार शर्मा वैयक्तिक कोट्यातील पहिलं आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय. वाईट चेंडू आहे. संघाची एकूण धावसंख्या 12 आपण पाहतोय. तुषार शर्मा अर्थात बुमबुम मन्नी या देखील नावाची चर्चा आहे. या मैदानावरती नव्हे तर पूर्ण रायगडामध्ये या देखील खेळाचा डंका अगदी डोंबिवली कल्याण रतनबुवा चषक देखील आपण पाहिलं. त्या चषकामध्ये देखील मोठ्या क्रिकेट स्पर्धा उरण सारख्या पट्ट्यामध्ये देखील वारंवार क्रिकेट खेळलं जातं. तो तुषार शर्मा त्यावरती केलंय आक्रमण. सचिन कारवारच्या माध्यमातून निघतोय आणखीन एक दर्जेदार क्वालिटीचा चौकार. पाहुनी मोका हा मारलाय चौका. हॅलो किड्स प्री स्कूल कळंबोली प्रोप्रायटर सन्माननीय दीपक शेठ चव्हाण यांचा सनसनीत चौकार. तुकाराणीची संघाची एकूण धावसंख्या झाली 16. सचिन आता मात्र चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तर त्याला साथ हॅप्पी सिंग देखील चांगली देतोय. तुषार शर्मावरती आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे.
डावखुऱ्या प्रतीचे गोलंदाज आहेत कामोटेंकडून मारा करतील तर परंतु थोडीशी बॅट खालती राहते. कोणत्याही प्रकारची काही गडबड नाही आहे का त्यांनी दोघांनी ओळखलंय अतिघाई संकटात नाही. कारण येणारे असे फलंदाज त्यांच्याकडे नाहीत. दोन मात्र असे खेळाडू आहेत हे दोन खेळाडू कोणतीही धावसंख्येकडे वाटचाल करू शकतील. सावध पवित्र आखत मुडाफता क्षेत्रामध्ये चेंडूला टोलावलाय. फक्त चेंडूच्या वेगाला दिशा दिली. बघता बघता सीमेलगत चेंडू गेला तिथे थांबला परंतु हे दोन फलंदाज मात्र थांबण्यास तयार नाही आहेत. बघता बघता 3 धावा पूर्ण आणि या 3 धावेनं संघाची एकूण धावसंख्या आहे 19. षटकातील चेंडू झाले 3. षटक क्रमांक 2. एकीकडे पाहतोय स्मॅशचे मल्हार फोर फिटनेस ए तर दुसरीकडे पाहतोय रॉयल बी. बी आणि ए आणि बी हे बॅटल देखील लोकांना पाहायला आवडेल यात मात्र शंका नाहीये. ए काय बी काय दोन्ही संघांमध्ये ताकदवार खेळाडू आहेत यात मात्र शंकाच नाहीये. कारण तुषार शर्मा एकीकडे पाहतोय दुसरीकडे सचिन कारवार एकीकडे हॅप्पी आहे तर दुसरीकडे अक्षय सरोदे नितीन म्हात्रे या संघामध्ये आहे. परेश कडके आहे परंतु पहा चिते लाईन चांगली आहे का नो. वाय चेंडू पंचांनी घोषित केलाय अर्थात 20 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. सचिन आहे नॉन स्ट्राईकला. रॉयल बनाम जय मल्हार फॉर फिटनेस ए या दोन संघादरम्यान रंगणारी लढत दुसऱ्या फेरीतील ही लढत आपण पाहतोय परंतु काय फटका सचवलाय षटकार हॅप्पी सिंगच्या माध्यमातून. धावा सबका टाइम आएगा आणि टाइम आलाय वेळ आली आहे. फक्त संधी शोधणं गरजेचं होतं. ती संधी आता मात्र शोधली हत्तीनं. गा पाठीमागच्या सामन्यामध्ये तर 40 धावा केल्या होत्या व्यक्तिगत आणि या सामन्यामध्ये 13 म्हणजे या स्पर्धेमध्ये व्यक्तिगत स्वरूपाचा अर्धशतक पूर्ण केलाय. संघाला घेऊन गेलाय 26. षटक क्रमांक 2 चालू असताना तुषार शर्मा परंतु पहा हा देखील खेळाडू कमी नाहीये. कारण या देखील खेळाडून क्रिकेटचे अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. खूप चढ उतार या खेळाडूच्या जीवनामध्ये देखील आलेत. म्हणजे हॅप्पी सिंगला कशा पद्धतीनं चकवायचं चक्रित करायचं हे देखील तुषार शर्माला माहिती आहे. परंतु पहा तुषार शर्मावरती आणखीन एक गणागाती प्रहार. वार पे वार ए बडा वार प्रहार. षटकार षटकार षटकार. सिंग आज मात्र थांबण्यास नाव घेत नाहीये. तो एकच सांगतोय मैं उठना चाहता हूं, मैं भाई दौड़ना चाहता हूं, मैं भाई गिरना भी चाहता हूं, बस रुकना नहीं चाहता. थांबायचं नाव घेत नाहीये. पहिल्या सामन्यामध्ये 40 आणि दुसऱ्या सामन्यामध्ये देखील काय 5 चेंडूमध्ये 19 धावांची बहारदार खेळी साकारतोय. तिसरं षटक घेऊन आलेत गोलंदाज भावेश उर्वेकर. भावेश पाहायचं भावेश कशा पद्धतीने गोलंदाजी करतील. जादुई कामगिरी करणारा हा गोलंदाज आफ्रिकीचा जादूगार आहे. ट्रॅप रचलाय. ट्रॅपच्या आवाक्याच्या बाहेर फ्लाइट फटका. चेंडू गेला आवाक्याच्या बाहेर. 6 धावन करता टीचे
आता मात्र 38 धावा. षटक क्रमांक 3 चालू असताना पहिल्या चेंडूवरती भावेश फुलवेगवर सारख्या गोलंदाजावरती आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. काय जबरदस्त फलंदाजी दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या आहे 38. आता मात्र बोडावच्या क्षेत्रामध्ये पंच केला. एक्स्ट्रा कव्हर मध्ये चेंडू गेलाय. चेंडूची उचल होईल तोपर्यंत एक धाव. एका धावेनं संघाची एकूण धावसंख्या आहे 39. लॉस फॉर 2 विकेट. तिसरं षटक चालू असताना आपण पाहतोय. तिसरं षटक भावेशचा फिरकीचा जादूगार आहे. चेंडू पडल्यानंतर गरकन गिरकी घेणारे गोलंदाजी अनेक वेळा आपण या गोलंदाजाची पाहिली आहे. परंतु रबर बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये कशा पद्धतीने चेंडू हाताळतील हे पाहणं देखील तेवढं उत्कंठावर्धक असेल. हो आता मात्र काय फटका आहे. जिथे क्षेत्ररक्षक जरूर आहे. प्रयत्न चांगले आहेत परंतु पंचांचं बोट जरूर झालंय आकाशाकडे. 6 धावन करता. संघाला घेऊन गेल्या 45 या धावसंख्येवरती हॅप्पी. आता मात्र हॅप्पी आणि हॅप्पी आनंदानं आनंद देऊन जातो स्वतःच्या संघाला. आणि निश्चितपणे जागो आणि आनंदा माने सरकार यांच्या चेहऱ्यावरती देखील एक स्मित हास्य आलं असेल. तो हॅप्पी ओहो स्टेप ऑफ केलंय. आणखीन एक मोठा तगडा फटका सजवलाय. बघतोस काय रागानं षटकार मारला या वाघानं डीजे. नंबर 7 व्यक्तिगत 31 या धावसंख्येवरती खेळतायत हॅप्पी सिंग. पूर्ण स्पर्धेमध्ये 71 या धावसंख्येवरती. आता मात्र आणखीन एक स्वॅग से करेंगे सबका स्वागत आहे तुमचं. गोलंदाज स्वागत केलं हॅप्पीनं. जेव्हा सगळं संपलं असं वाटतं ना तेव्हा नव्याने पेटून उठा. नव्याने एवढं पेटून उठा की तुमच्या पराभवाची वाट बघणारे देखील तुमच्या सन्मानार्थ उभं राहून टाळ्या वाजवतील. काय फलंदाजी केली जाते हॅप्पी सिंगच्या माध्यमातून. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी. जिथे फटका चांगला सजवला स्ट्रेट ड्राईव्हला. एक धाव मिळाली आहे. दुसरी होईल का कंप्लीट. बघता बघता आहा करता दिवसा ढवळ्या धावांची केली चोरी. 2 अर्थातच पंच या चेंडूवरती धावा किती असतील 3. त्याला व्हॉलेंटियर पाण्याची पूर्तता करायची आहे. मैदानामध्ये पाण्याची पूर्तता करायची आहे. यस नको एकटा लढतोय. 60 धावा झाले. 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. आज मात्र एंटरटेनमेंट हॅप्पीने केलंय. सर्वांची मनं जिंकली आहेत. आज आपण पाहतोय
रॉयल संघाचा पहिल्या सामन्यामध्ये 40 तर दुसऱ्या सामन्यामध्ये देखील आपण योगेश वाघ आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतो 40 धावा आणि या सामन्यामध्ये 9 चेंडू मागे 40 धावा केल्यात. 6 षटकार मागच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाले आणि या सामन्यामध्ये देखील आपण पाहतो 6 षटकार आहेत. 444.44 चा स्ट्राईक रेट पाहायला मिळतोय. म्हणजेच काय स्ट्राईक रेटनं धावा जमवल्यात हॅप्पीनं. असं वाटतंय की बदली की आग बदला घेतो की काय. असं वाटतंय की कुठला राग हॅप्पी सिंग या स्पर्धेच्या माध्यमातून काढतो की काय. कारण काही स्पर्धेमध्ये तो फॉर्म मध्ये नव्हता, टच मध्ये नव्हता, परंतु वाघ जखमी झाला म्हणजे तो शिकार करणं सोडत नाहीये. तो उठतो, ती दहशत, तोच दरारा घेऊन आणि स्वतःला सांगतो अजून देखील शर्यत संपलेली नाहीये. तो लढतोय. संघाची एकूण धावसंख्या आहे ती मात्र योगेश वाघ मला सुचवतात धावसंख्या आहे ती मात्र 60. अजून देखील शेवटचं षटक बाकी आहे. आता मात्र पाठीमागच्या सामन्यामध्ये अर्धशतक करू शकला नाहीये, परंतु या सामन्यामध्ये हॅप्पी अर्धशतक व्यक्तिगत पूर्ण करेल का. साठ धावा झाल्यात. या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या योगेश वाघ आम्हाला सुचवता 87 आहेत. या 87 धावांचा विक्रम विश्व विक्रम ओढीत केला जाईल का. हॅप्पी सिंगकडे ताकद आहे, मोठे फटक्यांसाठी ओळखले गेले जातात, परंतु मल्हार फॉर फिटनेस मॅश हे संघाने विसरून चालणार नाही आहे. कारण प्रतिस्पर्धी संघ तुमच्या समोर खूप मोठा आहे. यांच्या समोर कोणतीही धावसंख्या सुरक्षित नाही आहे. भले तुम्ही या षटकामध्ये 15-20 धावा काढाल, 80 पर्यंत चाल किंवा 65-70 पर्यंत तुम्ही जाऊ शकाल, परंतु ही धावसंख्या तुमच्यासाठी सुरक्षित नसणार आहे. कारण याच्यामध्ये तुषार शर्मा नावाचं वादळ आहे, याच्यामध्ये परेश खडके नावाचं तुफान आहे, अक्षय सरोदे सारखा खेळाडू आहे, परंतु हॅप्पीने पुन्हा एकदा हात खुले केलेत. पाहतोय काय पॅडोस्वीप पाहायला मिळाला, षटकार पाहतोय. लागून जातोय फलंदाज हॅप्पी सिंग. आता मात्र चांगला प्रयत्न पुन्हा एकदा पाहायचा जिथे यष्टीरक्षकाच्या पाठीमागे चेंडू गेला आहे. 3 मात्र चेंडूचा फाटला करता 2 धावा तर आहेतच, प्लस आहे का त्याच्यावरती काय एकूण 3 धावा 2+1 3 धावा. संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली 69. हॅप्पी आहेत 48 या धावसंख्येवरती. मग या स्पर्धेमध्ये जेवढे खेळाडू अर्धशतक व्यक्तिगत पूर्ण करतात ना, त्या खेळाडूंची अगदी वर्षभर नेहमी चर्चा होत असते. त्याच्यावरती सूरज राम देखील आमच्या समोर आहेत. काही वर्षांपूर्वी सूरजने देखील याच मैदानावरती आता मात्र फटका या ठिकाणी पाहायचा फसला आहे का काय, आणि हा या ठिकाणी फटका आणि स्वतःच व्यक्तिगत अर्धशतक पूर्ण करतोय. हॅप्पी जातो 54 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त आहे. व्यक्तिगत 54 या धावसंख्येवरती. या अगोदर देखील याच स्पर्धेच्या माध्यमातून आपण बाबूच्या नावावरती अर्धशतक पाहिलं. यानंतर दुसरा खेळाडू पाहतोय तो 54 धाव्यांवरती नाबाद खेळी साकारतोय.
काय जबरदस्त एक माउंट एव्हरेस्ट उभा केलाय. प्रतिस्पर्धी संघ आहे रॉयल आणि या रॉयल संघासमवेत खेळत असताना एक मात्र असा खेळाडू आहे ज्यानं या मैदानावरती हाहाकार माजवलाय. तो नाव आहे हॅप्पी सिंग. आणखीन एक ऑन फायर आउट ऑफ द स्पार्क. चेंडू गेलाय पार्किंग झोन मध्ये षटकारा करता. रियल हिरो आज खरं मी म्हणेन रियल हिरो आहेत परंतु फहाची ते झेल सोडलाय. एक धाव मिळाली आहे. एका धावेत समाधान मानावं लागेल. दुसरी धाव होईल का पूर्ण. पंच या चेंडूवरती एक धाव आणि यस रनआउट देखील आहे. या षटकातील नवीन फलंदाज सौरभ. नवीन फलंदाज सागर धरेकर येतील. बघा 82 झाल्या. 87 धावा या स्पर्धेत उच्चांक धावसंख्या आहे. तो उच्चांक धावसंख्येचा पाठला स्टेप ऑफ केलं. पावलांचा उपयोग. आता मात्र फलंदाज हॅप्पी सिंग आउट झालेत. परंतु मित्रांनो हॅप्पी सिंगची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळी वाजवण्यास काय हरकत आहे. जबरदस्त अफलातून 15 चेंडू मागे तब्बल 61 धावांची बहारदार जबरदस्त खेळ पाहायला मिळाली हॅप्पी सिंगच्या माध्यमातून. पहा अजून देखील खूप विक्रम या मैदानावरती होतील. परंतु ज्या हॅप्पीची 0 या धावसंख्येवरती झेल सोडली ना तिथून मात्र हॅप्पीनं मागे वळून देखील पाहिलं नाहीये. परंतु सागर अनुसे मैदानावरती आणि या 6 धावांनी या स्पर्धेतील उच्चांक धावसंख्येचा मानकरी ठरतोय. जवळपास जय मल्हार फॉर फिटनेस मॅच हा संघ पहिल्या पूर्वार्धामध्ये 10 उभारल्यात. या संघाने तब्बल 4 षटकामागे 88-89 धावांचा पाठलाग करायचा आहे. तो म्हणजे रॉयल बी या संघाला. या ठिकाणी आहेत. मी विनंती करेल रणजित कट्टे पाटील डीचे किंग्स दोन्ही संघाचे संघनायक आहेत. तर मी मान्यवरांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या सामन्याची नाणेफेकी करून घ्यायची आहे. बघा मामा आलेले आहेत. प्रतीक ठाकूरचे हे फॅन आहेत. खूप चाहते आहेत. जिथे जिथे प्रतीक ठाकूर क्रिकेट खेळण्यासाठी असतो ना तिथे तिथे हे मामा नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. तर चला या ठिकाणी नाणेफेकी केली जाते. Who will win the toss? Toss to win. Team Aditya Priya
टॉस टू विन. बघा टॉस का बॉस नेहमी आदित्य प्रिया लॉजिस्टिक हार राहिलाय. पहिल्या सामन्यामध्ये देखील नाणेफेक जिंकली. दुसऱ्या सामन्यामध्ये देखील आपण पाहतोय टॉस का बॉस आदित्य प्रिया राहिलाय. येस मैदानामध्ये फलंदाज पाठवून द्यायचे. तर 88 धावा झालेत. 89 धावांचा पाठलाग करायचा. एक माउंट एव्हरेस्ट उभा केलाय. या मैदानावरती रचला जाईल का? कारण या स्पर्धेची सर्वोच्च धावसंख्या आहे. या सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग या मैदानावरती रॉयल बी संघाच्या माध्यमातून केला जाईल का? बघा या अगोदर आपण पाहिलं 87 धावा होत्या स्वर्गीय रणजित कट्टे पाटील या संघाच्या शिवगर्जना संघासमोर लढत असताना. त्यानंतर आपण एका धावेनं हा मी म्हणेल विक्रम मोडीत काढलाय. जे मल्हार फॉर फिटनेस स्मॅश ए या संघानं. आणि तो विक्रम मोडीत काढला जाईल का? आणि निश्चितपणे ज्यावेळी शिवगर्जना संघ त्या 88 धावाचा पाठलाग करत होता ना मित्रांनो, त्यावेळी शिवगर्जना संघ फक्त 10 धावेनं पराजित झाला होता. बाबूचं अर्धशतक आपण त्या सामन्यामध्ये पाहिलं. म्हणजे या सामन्यामध्ये देखील पॉसिबल आहे. अशक्य काहीच नाही. शक्य जेवढे ते प्रयत्न केलेत ना तर निश्चितपणे शक्य होऊ शकतं. आणि ते शक्य होईल का? गोलंदाज सागर दरेकर या देखील खेळाडून क्रिकेटचे खूप अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेत. पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा असो त्यानंतर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये देखील या खेळाडूने वेगळी छाप सोडली आहे. परंतु परेश खडके रायझिंग स्टार ऑफ द रायगडचा वंडर बॉय परेश खडके आउटसाइड आहे. अवांतर चेंडू पाहायला मिळाला. स्वेर मारा अर्थातच एका धावेनं श्री गणेशा झालाय. परेश खडके खूप चाहते आहेत या खेळाडूचे. कळबोली टेनिस क्रिकेटनं तर या खेळाडू अक्षरशः डोक्यावरती घेतलाय. या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू आहे. परंतु आज मात्र पाहायचं आहे पुन्हा एकदा तमाम क्रीडा रसिकांची मने जिंकेल का परेश खडके? तर सागर दरेकर हा देखील खेळाडू तेवढाच नामवंत तारांकित खेळाडू आहे. काय जबरदस्त मंगेश बागल या ठिकाणी होते. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संघाची एकूण धावसंख्या जर पाहिली ना तर एका चेंडूच्या समाप्तीनंतर 2 धावा धावफलकावरती पाहतोय. तुषार शर्मा बघा लेझर क्रिकेटचा देखील खूप अनुभव आहे. रबर बॉल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये देखील खूप चांगले खेळ केल्यात. आणि टेनिस क्रिकेट विश्व तर या खेळाडूनं दणाणून सोडलाय. ते तुषार शर्मा आपण पाहतोय. या कळंबोलीमधील सर्वाधिक भन्नाट फॉर्म मध्ये असलेला खेळाडू, सर्वांचा लाडका चाहता. अगदी तुम्ही 5, 7, 8 वर्षापूर्वी देखील पाहिलं असेल तर त्याचा तो खेळ अगदी तसाशी तसाच आज देखील आपल्याला पाहायला मिळतोय. ते तुषार शर्मा आहेत. तर सागर दरेकर अजून देखील चांगली गोलंदाजी करतात. अद्याप देखील मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलाय सागर दरेकर या गोलंदाजानं. क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन पाहायला मिळत आहे. तुषार शर्मा शांतता पाहायला मिळते मैदानावरती. वेळ घेतला जाईल यात मात्र शंका नाही आहे. कारण दोन्ही संघांसाठी महत्वाचा सामना आहे. कारण एका ट्रॉफीचा मानकरी तर निश्चितपणे आहेच. परंतु तुषार शर्मा पाहायचे खडे खडे या ठिकाणी फटका सजवतोय. लांब आणि लांब लचक षटकार तुषार शर्माच्या माध्यमातून.
समीकरण असतं. तुम्ही पळून धावा काढण्यापेक्षा रनिंग बिटवीन विकेट वरती विश्वास न दर्शवता जर तुम्ही मोठ्या फटक्यांवरती जास्त विश्वास दर्शवला तर कोणतीही धावसंख्याचा पाठलाग हा सहजरित्या केला जाऊ शकेल. आणि तो विश्वास मी म्हणेल रॉयल संघाच्या प्रत्येक खेळाडूकडे आहे. तो विश्वास साधला गेला जाईल का, त्या विश्वासाची एक चुणूक पाहायला मिळाली. फटका जातोय आसमानी टोला, विचार कर बोला, दे धक्का दे छक्का. परेश खडकेने हात खुले करण्यास सुरुवात केली आहे. म्हणजे डोक्यामध्ये जे समीकरण आहे ना त्या समीकरणाशी आता मात्र खेळ करताना पाहायला मिळतात परेश खडके. त्याच्या डोक्यामध्ये एक किमान 6 चेंडूंमागे 3 मोठे फटके सजवायचे, त्यापैकी 2 तर आलेत. आता मात्र 2 चेंडूमागे फक्त 1 फटका शोधायचा आहे. आणि तो मोठा फटका येईल का. खरं दोन्ही फलंदाज ताकदवर आहेत, दोन्ही खेळाडूंकडे चांगली समीकरणं आहेत आणि त्या समीकरणाचा उपयोग केला जाईल का. परंतु पॅडवरती चेंडू आदळला आहे, जिथे स्विंग आणि मिस आपल्याला चेंडू पाहायला मिळाला. इतर खासियत आहे या खेळाडूची, म्हणून देखील आम्ही म्हणतो या देखील खेळाडूनं खूप उन्हाळे पावसाळे पाहिलेत. या देखील खेळाडूनं मोठमोठ्या क्रिकेट विश्वातील फलंदाजांना जागेवरती ठेवण्याचं काम केलंय. अगदी कृष्णा सातपुते देखील यांच्या समवेत देखील या खेळाडूनं गोलंदाजी केली. अगदी ओंकार देसाई आपले असतील असे खूप खूप मोठे मोठे स्टार खेळाडू आहेत, त्यांच्या समवेत देखील या खेळाडूने क्रिकेट खेळलंय. परंतु या खेळाडूवरती आक्रमण करलंय परेश खडकेचा वार. शेर की झलक सबसे अलग, परेश खडके ऑन फायर. षटकाच्या समाप्तीनंतर 18 चेंडू आणि 68 धावांची गरज. ठीक आहे. तुषार शर्मा मनोरंजन करतात. परेश खडके संघाला घेऊन गेलेत 21 धावसंख्येवरती. सागर अनुसे गोलंदाजीच्या मार्क वरती. तुषार शर्मा ऑन मार्क वरती आपण पाहतोय तर सागरचा चेंडू वळण घेतोय, पण या वळणावरती किती आडवे काटे आले तर त्या काट्यांवरती मी मात करणार. तुषार शर्माच्या माध्यमातून निघलेला आणखीन एक दमदार शानदार क्वांटिटीचा षटकार. आणि 6 27 धावा. तुषार शर्मा अगदी आपल्या चेंबू मधूनच सेट होऊन आलेत की काय. आल्याबरोबर आक्रमण पाहायला मिळत आहे. प्रत्येक चेंडूवरती हल्ला बोल, ताबडतोब फलंदाजी पाहायला मिळते आहे तुषार शर्माची. पुन्हा एकदा पाहायचं चेंडू आहे
पॉइंटच्या क्षेत्रामध्ये एक धाव मिळाली आहे, दुसरी धाव आणि काय जबरदस्त रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते आहे. संघाची एकूण धावसंख्यामध्ये थोडीशी भर, संघाची एकूण धावसंख्या जाऊन पोहोचले 29 लॉस फॉर 0 विकेट. 29 धावा धावफलकावरती. बघा आयुष्यात स्वतःला कधीही उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण इथं ढासळलेल्या घराच्या भिंतीच्या विटा देखील सोडत नाही आहेत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं. जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहासच घडला पाहिजे आणि तशा प्रकारे क्रिकेट खेळलं जाईल का. रॉयल संघ जरूर कागदपत्रावरती मोठा आहे, पण कागदपत्री काय उपयोग नाहीये. तुम्हाला स्वतः इथं करावं लागेल आणि ते केलं जाईल का. जेवढं नाव मोठं तेवढी कामगिरी देखील मोठी करावी लागेल आणि ती कामगिरी केली जाईल का. आता मात्र फटका चांगला आहे विकेटच्या अंतिम चरणामध्ये. त्या देखील चेंडूला खोदून काढलं. बघता बघता जमिनीला गुदगुल्या करत सीमारेषेबाहेर चेंडू गेला 4 धावन करता. चौका. हॅलो किड्स प्री स्कूल कळंबोली. प्रोप्रायटर सन्माननीय दीपक शेठ चव्हाण यांचा सनसनीत चौकार. देखील 3 चेंडू बाकी आहे. सागर अनुसेवरती आक्रमण करण्यास सुरुवात केली आहे. तुषार शर्मा या मैदानावरती बरसतोय, परंतु पहा थोडासा स्विंग झालाय. टप्प्या पडल्यानंतर चेंडूने थोडस अलगत वळण देखील घेतलाय. संघाची एकूण धावसंख्या 33, अजून देखील 14 चेंडू आणि 56 धावांची गरज. येणाऱ्या 2 चेंडूवरती 2 मोठे फटके आणि ते 2 मोठे फटके हे मारावेच लागतील. मारले गेले जातील का, कारण ताकद आहे या खेळाडूकडे. ती ताकद मात्र दाखवली गेली जाईल का. आव्हान मोठं आहे, या आव्हानाचा पाठलाग कशा पद्धतीने केला जाईल. आता मात्र थोडासा पाहायचंय. अवांतर चेंडू बघा, पंच देखील अवांतर चेंडू अगदी नाच काम करताना बिलीबावडन अमन आहेत. संघाची एकूण धावसंख्या आहे 34. सागर अनुसेवरती देखील दडपण असणार आहे, परंतु पहा पुन्हा एकदा चेंडू थोडासा टप्पा पडल्यानंतर स्विंग होतोय. अवांतर चेंडू समीकरण थोडंसं आणखीन बदलत आहे. फ्रेशर आणि फ्रेशर पाहायला मिळत आहे. संघाची एकूण धावसंख्या 35, 14 चेंडू आणि 54 धावांची गरज. तुषार शर्मा मोठा फटका शोधत असतील तर सागर अनुसे डॉट चेंडू शोधत असेल. बॅटल देखील खूप छान आहे, समीकरण खूप छान आहे, परंतु सागर अनुसेनं रोखलाय. कौतुक करावं लागेल सागरचा. जिथे 1 धाव, पुन्हा एकदा दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे. 2 धावेनं समीकरण जाऊन पोहोचलंय 36 या धावसंख्येवरती. 13 चेंडूचा खेळ बाकी आहे, अजून देखील धावांची गरज आहे, ती मात्र 52 धावा. 37 धावा धावफलकावरती पाहतोय. 13 चेंडू आणि 52 धावांची गरज. 52 धावा 13 चेंडू. या मैदानावरती 10 चेंडूमध्ये 40-45 धावा केल्यात या स्पर्धेमध्ये. म्हणजे या 12 चेंडूंमध्ये 52-50 धावांचा पाठलाग होऊ शकतो. यात मात्र काही अवघड नाहीये. परंतु तुषार शर्मा नावाचं वादळ रोखायचं कसं. तुषार शर्मानं लगावलाय गगनभेदी, गगनचुंबी लॉलीपॉप. षटका षटका षटका. पहिल्या षटकामध्ये आल्या 20, दुसऱ्या षटकामध्ये आल्या पहिल्या षटकामध्ये 21, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 22. संघाची एकूण धावसंख्या झाली आहे ती मात्र 43. येणारे 12 चेंडू आणि 45 धावांची गरज. बघा जी रणनीती बनवून मैदानामध्ये रॉयल संघ उतरला होता, अगदी त्या रणनीतीनं रॉयल संघ चाललाय. कोणत्याही प्रकारचं दडपण नाहीये, अगदी सावध पवित्र आखत डावाला आकार देण्याचं काम केलं गेलं जात आहे. म्हणजे क्रिकेट हे फक्त ताकदीनं नाहीये, तर क्रिकेट डोक्यानं अकलीनं या ठिकाणी खेळावं लागतं आणि ते क्रिकेट खेळलं गेलं जात आहे.
अगदी मास्टर माइंड क्रिकेट खेळलं केलं जात आहे. कधी एखादा मोठा फटका, कधी एखादा चौकार, अशा पद्धतीचं स्वरूपाचं क्रिकेट या ठिकाणी खेळलं गेलं जात आहे. धावसंख्या किती मोठी आहे हे आम्हाला माहित नाही आहे, फक्त धावांचं रणनीती आहे. 6 चेंडू आम्हाला फेस करायचे, त्या 6 चेंडू मागे आम्हाला फक्त 3 मोठे फटके मारायचे. ही रणनीती घेऊन रॉयल संघ या मैदानामध्ये उतरलाय आणि काय जबरदस्त खेळ या मैदानावरती करतोय. 43 झालेत, अजून देखील 45 धावांचा पाठलाग करायचा आहे. परेश खडके अजून देखील मैदानावरती आहेत. तर गोलंदाज आता मात्र चेंडू थोडासा मिस होतोय. परेश खडकेला नेटचा चेंडूचा अंदाज बांधता आलेला नाहीये. समीकरण बदलते, येणारे 11 चेंडू आणि 11 आणि समीकरण अजून देखील पाहतो 46चं आहे. बघा बरोबरीसाठी 45 आहेत, परंतु परेश खडके आपण पाहतोय. गोलंदाज सचिन कारभार आहे. फटका आता मात्र लोट फुलटॉस होता, जिथे क्षेत्ररक्षकाच्या आवाकामध्ये चेंडू टॅकनीची सीमेरेषेबाहेर 4 धावण करता. या सामन्यामध्ये कोणता संघ जिंकेल, कारण वेळ आहे, हीच वेळ आहे, कारण वेळेचं देखील असं महत्व आहे ना, खासियत आहे. हो 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 हो, काय फटका सजवलाय. गगनभेदी लांब आणि लांब लचक उत्तुंग गगनभेदी गगनचुंबी षटकार पाहायला मिळतोय. प्रवीण सर परेश खडकेची चालली आहे. अगदी आम्ही गावाकडे असं म्हणतो ना, वाकड्या तिकड्या बाबळीचा वाकडा तिकडा पाळा, दूर दूर मारेगा लेकिन झुकेगा नाही साला. परेश खडकेचा वार वार आणि वार पाहायला मिळतोय, मंत्रमुग्ध करतोय, संघाला घेऊन जातोय 53 या धावसंख्येवरती. अजून देखील संघाला गरज आहे 9 चेंडू 36 धावांची गरज. 36 बघा, 36 गुण लग्न जमवताना पाहिले जातात. त्या 36 धावांचा पाठलाग करायचा आहे जरूर. 9 चेंडू 36 धावा आणि 36 गुण परेश खडकेचे जमतील का? जरूर 36 धावांचा पाठलाग करायचा. अनिकेत पाटील आहेत आणि त्यांनी देखील सुचवलंय परेशचं आता लग्न करायचं आहे. 36 गुण पाहायचे. आता 36 गुणांचा पाठलाग केला जाईल का? तो 36 गुणांचा पाठलाग करेल का? येणारे 9 चेंडू 36 धावांची गरज आहे. क्रिकेटमध्ये अशी आकडेवारी आहेत जे नेहमी आपल्याला आनंद देऊन जातात. तो परेश खडके काय मंत्रमुग्ध करतोय. अगदी रोडपालीचं नाव देखील या खेळाडूने एका वेगळ्याच उंचीवरती नेऊन ठेवलंय. या षटकारानं संघाचं अर्धशतक पूर्ण झाले. 53 धावा आहेत. अजून देखील 9 चेंडू आणि धावांची गरज आहे 36. जोपर्यंत परेश आणि तुषार मैदानावरती आहेत तोपर्यंत मी म्हणेल मल्हार फॉर फिटनेस मॅच पी या संघाला श्वास रोखून ठेवावा लागेल. चला या ठिकाणी वेळ घेतला गेला जातोय, कारण वेळेची देखील खासियत आहे. हसवणाऱ्याला कधी रडवेल आणि रडवणाऱ्याला कधी हसवेल हे सांगू शकत नाहीये. म्हणजेच वेळ कोणासाठी मित्रांनो थांबत नाहीये. वेळेला महत्व द्या. टाइम इज गोल्ड. वेळ हे सोनं आहे, त्यामुळे वेळेला महत्व द्या. येणारे 9 चेंडू 36 धावांचा पाठलाग करायचा आहे. सचिन कारभार तो परेश खडके थोडासा बाहेर आहे चेंडू. समीकरण बदलतंय. येणारे 9 चेंडू धावांची गरज आहे 35. काय या ठिकाणी मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे. जबरदस्त चेंडू 54 झालेत. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाज तयार. आता मात्र थोडस मिसअंडरस्टँड होत आहे.
परेशने देखील या चेंडूचा पाठलाग करण्याचं ठरवलं होतं, पण तुषार शर्मा नॉन स्ट्राईकला होते. तिथे वेगळी अदा आपल्याला पाहायला मिळाली. स्कोर 54 झालाय. 54 धावा आहेत. 9 आणि 35, 35 आणि 9. सचिन कारभार स्लोवर फेकला चेंडू, चक्रित करणारी गोलंदाजी. टप्पा पडल्यानंतर गर्रकन गिरकी घेतली चेंडूनं. एसटी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू जाऊन सोपवला. समीकरण आहे येणारे 8, धावांची गरज आहे 35. 2 चेंडूवरती मोठे फटके आणि 2 मोठे फटके येतील का? तमाम क्रीडा रसिकांना उत्कंठा लागली आहे. आज खरी परीक्षा असेल ती रॉयल संघाची. या परीक्षेमध्ये पास होतील का? स्वॅग से करेंगे सबका स्वागत. होय, आम्ही करू शकतो, करून दाखवेल. याची एक चुणूक, याची एक झलक. परेश कडकेचा वार, बडा प्रहार. परेश कडकेला आझाद केलं संघनायकानं. येणारे 7 चेंडूने 29 धावांची गरज आहे. संघाची एकूण धावसंख्या झाली 60. जिथे 20ची सरासरी राखायची होती. चला बॉल पुरवायचा आहे. सचिन कारभारवरती आक्रमण केलाय. पहिल्या षटकामध्ये 21, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या 22 आणि तिसऱ्या षटकामध्ये देखील आपण पाहतोय अद्याप धावा आल्यात 17. 20ची सरासरी राखायची होती, त्या सरासरीमध्ये यश प्राप्त केलंय रॉयल या संघानं. कारण या खेळाडूंची नेहमी चर्चा होत असते. हे खेळाडू मोठे आहेत, मोठ्या कामगिऱ्या केल्यात, परंतु आज मात्र एक नवीन विक्रम मोडीत काढला गेला जाईल का? कारण ज्या रॉयल संघाचा दबदबा नेहमी या मैदानावरती राहिलाय, तो दबदबा पुन्हा एकदा प्रस्थापित होईल का? याची देखील उत्कंठा मात्र तमाम क्रीडा रसिकांना लागली आहे. 7 चेंडू 29 धावा. परेश कडके या चेंडूवरती षटकार शोधला गेला जाईल का? या चेंडूवरती डॉट चेंडू फेकावा लागेल. तो डॉट चेंडू सचिन कारभारच्या माध्यमातून शोधला गेला जाईल का? सचिन कारभार ज्यांना नुकतीच नमो चषकामध्ये 2 व्हीलर बाईक जिंकली आहे, परेश कडकेच्या नावावरती देखील आहे. परंतु परेश कडके, व्हॉट अ शॉट, ब्रिलियंट, लाजवाब, खतरनाक, कडक, लय भारी, अप्रतिम, वहागा षटकार. तर 66 धावांची झाली आहे, जिथे परेश 35 आणि तुषार शर्मा खेळतात 28 या धावसंख्येवरती. काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळते. 26 या धावसंख्येवरती तुषार शर्मा आहेत. तुषार शर्मा 8 चेंडू 26 आणि परेश कडके आहेत 8 चेंडू मागे 35 धावांवरती. संघाची एकूण धावसंख्या 66. येणारे 6 चेंडू आणि 23 धावांची गरज. फक्त 5 मोठे फटके, 4 आणि ते 4 शोधले गेले जातील का? 4 मोठे फटके मारण्याची ताकद आहे. ते करणारी गोलंदाजी साकारतील का अनूप? का पुन्हा एकदा स्वप्न, पुन्हा एकदा इतिहास रचतील 2 सलामीवीर, शूर वीर मराठे मावळे या मैदानावरती चमकताना
तुषार शर्मा बॅटिंग करत असताना जिथे लीडिंग जरूर घेतली होती, झेल पकडण्याची नामी संधी होती, ती संधी गमावली आहे. पकडो कॅच जीतो मॅच, छोडो कॅच गमाव मॅच. 66 झालेत. अजून देखील 5 चेंडू. तुषार शर्मा काय करतील, चर्चा आहे या नावाची. मोठं नाव आहे, परंतु नावाप्रमाणे कामगिरी पुन्हा एकदा या मैदानावरती केली जाईल का? शॉर्टपिच चेंडू होता, नेटचा फायदा घेता आला नाहीये. हा टप्पा जर का टप्प्यामध्ये आला असता हा बॉल, तर निश्चितपणे या चेंडूनं आसमान पाहिलं असतं. परंतु तुषार शर्माला या ठिकाणी मोह आवरला नाहीये, जिथे फक्त 1 धाव पाहायला मिळाली. 67 झालेत. येणारे 4 जिंकण्यासाठी 22 धावांची गरज. 22 धावा आहेत. जब तक ना पडे हथौड़े की चोट, जब तक ना पड़े हथौड़े की चोट, तब तक पत्थर भी भगवान नहीं होता. यहाँ संघर्ष के बिना भाई कोई महान नहीं होता, कोई महान नहीं होता. महान व्हायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल. तो संघर्ष करेल का? अद्याप देखील संघर्ष केलाय, परंतु त्या संघर्षापोच येणारे 4 चेंडू आणि 22 धावांची गरज. अनुप स्वप्नपूर्ती करणारी गोलंदाजी करतील का? चला थोडीशी घाई करायची आहे, करू शकतात. कारण परेश कडकेनं या अगोदर देखील या मैदानावरती 6 चेंडूमध्ये 6 चेंडूमध्ये 5, 6 चेंडूमध्ये 4 असे षटकार रगवलेत. डबल बॉल क्रिकेट स्पर्धेमध्ये तर मी म्हणले आव्हान परेशसाठी अवघड नाही आहे, परंतु वाईड चेंडू आहे. समीकरण पहा. येणारे 4 विजयासाठी 21 धावांची गरज. अजून देखील रॉयल संघाच्या बाजूने सामना झुकताना जरूर पाहायला मिळतोय, परंतु 60 आणि 40% मध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतोय. 60-40 कारण परेश कडके आहे. काही लोक म्हणतात 70-30, 60-40, परंतु आता मात्र पर्सेंटेज बदलेल, समीकरण बदलेल. एखाद्या सरड्याप्रमाणे सामना बदलू लागलाय. षटकार परेश कडकेच्या माध्यमातून. तीन चेंडू 15 धावा. परेश कडकेनं आता मात्र आग लावणारी, आग ओकणारी फलंदाजी या ठिकाणी साकारतो. 41 धाव संख्येवरती नाबाद आहे. आता मात्र जे प्रेक्षक बसले होते ना, ते प्रेक्षक आता मात्र उभे राहिलेत. परेश कडकेवरती असलेलं फ्रेम जे उभे राहिले होते ते आता मात्र टाचांवरती आलेत. त्यांना या सामन्याची उत्कंठा लागली आहे. या मैदानावरती नवीन विक्रम रचला गेला जाईल का? येणारे 3 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची गरज आहे. भाई अगर हवाएं मौसम का रूप बदल सकती है, अगर हवाएं मौसम का रूप बदल सकती है, तो आपके ऊपर रहने वाली दुआएं भी आपका नसीब बदल सकती है, आपका नसीब बदल सकती है. परेश कडकेवरती असलेली दुआएं, परेश कडकेवरती असलेलं प्रेम, आज मात्र त्याचं नशीब बदलेल का? आज त्याचं मात्र नशीब बदलेल का? परेश कडके या मैदानावरती आणखीन एक अनोखा नवीन विक्रम रचेल का? येणारे 3 चेंडू आहेत. 15 धावांची गरज. 15 धावा, 3 चेंडूंची गरज मैदानावरती. सामन्याची उत्कंठा लागली आहे. सामन्यासाठी जरूर वेळ घेतला गेला जातोय. सर खरं तर रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा मी पहिल्यांदाच या ठिकाणी समालोचन करतोय, पण एक वेगळीच मजा आहे. खरंच एकदम मन मोकळेपणानं बोलायचं, कुणाचे काय अडचण नाही, काय नाही, एकदम बिंदास आणि बिंदास फलंदाजी देखील केली जाते. काय जबरदस्त आहे. येणारे 3 चेंडू आणि 15 धावा आहेत परेश कडके साठी. आता मात्र नवीन ट्रॅप रचलाय. तो ट्रॅप
पाहायचा किती सक्सेस ठरेल. आनंदा माने सरकार जागो देखील सामना पाहत असतील. एकीकडे रॉयल संघाचे सर्वेसर्वा रॉयल संघाचे सर्वेसर्वा विजय शेठ खानावकर पण असतील. पण 74 धावा उभारल्यात. 3 चेंडू 15 धावांची गरज आहे. 88 उभारल्या होते. 89 धावांचा पाठलाग करायचा आहे. सर्वोच्च धावसंख्येचा पाठलाग केला जाईल का? आता मात्र होते काय? आता राग येता कधी परिषद की आमच्यावरतीच काढतोय की काय? या घणाघाती प्रहार चौकार. चेंडू आणि 11 तर कंपल्सरी 10 धावांची गरज आहे. 10 कंपल्सरी 10. परेश कडके नावाचं वादळ तुफान या मैदानावरती गुंगावत आहे. काय जबरदस्त फलंदाजी केलीय. 45 धावांवरती व्यक्तिगत खेळतोय जरूर, पण तो संघासाठी जिंकायचंय, संघाला जिंकवायचंय आणि संघाला जिंकवण्यासाठी चाललेली पडझड. 45 धावा झाले तर परेश कडकेच्या येणारे 2 चेंडू कंपल्सरी 10 धावांची गरज. बघा आयुष्यात धाडस केल्याशिवाय काही साध्य होत नाहीये. आणि साध्य करायचं असेल तर तुम्हाला संघर्ष करावा लागेल, कारण ज्याच्यात हिंमत त्यालाच किंमत. हिंमत दाखवावी लागेल. संघाला धोका आहे, बिंदास ठोकायचा आहे आणि त्या मात्र ठोकलं गेलं जाईल का? वेळ घेतला गेला जातोय. पंच येणारे 2 चेंडू कंपल्सरी 10 धावांची गरज आहे. कंपल्सरी 2 चेंडू कंपल्सरी 10 10 2 2 10. एखाद्या सरड्याप्रमाणे सामना देखील रंग बदलू लागलाय. काय सामना आहे? रॉयल की जय मल्हार, जय मल्हार की रॉयल. परेश कडके की अनुप की परेश कडके. का बॅटल पाहायला मिळतोय. चला या ठिकाणी वेळ खूप घेतला जातोय चेकनच्या माध्यमातून. आता मात्र वारंवार सूचना येतात. 2 चेंडू 10 धावा. हा चेंडू डॉट 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 फेकावंच लागेल जय मल्हार संघाला. या चेंडूवरती चौकार किंवा षटकार शोधावंच लागेल रॉयल या संघाला. काय होईल? उत्कंठा लागली आहे या चेंडूची. ओ माय गॉड, ब्रिलियंट, लाजवाब, बेहतरीन.